शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार। होर्मुझ खुलं करण्यासंदर्भी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप। इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच। तेल अवीववर रॉकेट हल्ला तर हिजबुल्लावर पूर्ण ताकदीनं हल्ला करणार नेतन्याहू यांचा इशारा। युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा, सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च। 10 वर्ष इराण मागे गेला, अमेरिकेचा दारुगोळा साठा निम्म्यावर। अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडूनही मनधरणी। सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल। 7 उमेदवार मैदानात। महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे रिंगणात। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड। कंपनीची HR ताब्यात। कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मीरा रोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। भाजी मंडईसमोर खोदकामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना मारहाण। 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान। आसाममध्ये 85%, केरळमध्ये 77% आणि पुद्दुचेरीमध्ये 89% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। IPLमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवर विजय। लखनौनं कोलकात्याला 3 गडी राखून हरवलं। मुकुल चौधरीच्या रूपानं लखनौला नवा हिरो सापडला। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।